इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इंग्लिश इज वन ऑफ द इम्पॉर्टंट लँग्वेजेस टुडे. बघा रे मित्रांनो, याच्यामध्ये ना हे दोन सारखे झाले का? नाही, कुठलंच काही सारखं नाही, वाटते फक्त सारखं. इंग्लिश इज वन ऑफ द, इंग्लिश इज वन ऑफ द, इंग्लिश इज वन ऑफ द, इंग्लिश इज वन ऑफ द पासून चेंजेस आहे. वन ऑफ दच पाहिजे, वन ऑफ दच पाहिजे, वन ऑफ दच पाहिजे, वन ऑफ द. इथे वन ऑफ आहे फक्त, म्हणजे याला ऑफच करून टाकूया गेले आपण, दोन येणारच नाही. इथे वन ऑफ दच पाहिजे आणि इथे वन ऑफ दच पाहिजे. वन ऑफ द पाहिजे असते, वन ऑफ द, म्हणून सेकंड येणार नाही. वन ऑफ द नंतर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, इथेही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणि इथे वन ऑफ द इम्पॉर्टंटच आहे फक्त. काही नाही काय पाहिजे ना. हां, द इथे म्हणजेच इथे थर्ड आणि फोर्थ, सेकंड आणि फोर्थ येणार नाही. आपल्याला फर्स्ट आणि सेकंडवर विचार करावा लागेल. फर्स्ट आणि सेकंड बघा, वन ऑफ द जर असेल, वन ऑफ द जर असेल तर तिकडे अनेक वचन येते का नाही येत हे मी तुम्हाला दहा वेळेस सांगितलं ना, परीक्षेत हा प्रश्न आला. पण वन ऑफ द जर असेल तर इकडे एक वचन येतं की अनेक वचन येतं, याच्यावर तुमच्यावर डिपेंड करते फर्स्ट आणि थर्ड. सो मी तुम्हाला हे दिलेले आहे, मी तुम्हाला एक प्रकारे मदत करत आहो. कशा संदर्भात? तुमचं हे चॅप्टर पूर्ण झालेलंच आहे. वन ऑफ दच्या पुढे केव्हाही अनेक वचनच असते हे जर तुम्हाला माहित असेल तर क्षणात तुम्ही आन्सर देणार आहे थर्ड. ओके, थर्ड असं आपण इथं स्थिर राहू, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे आपण स्थिर राहणार. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस टुडे. ओके, नेक्स्ट 12वा बघा. फाइंड आउट द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्सेस. केतकी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. एक तुम्हाला इंग्लिशच्या संदर्भात इंटरनली गोष्ट सांगतो. इंटरनली जे कोणी तुम्हाला सांगितलेले पण नसेल. टीईटी मध्ये कुठून प्रश्न येतात हा एक महत्वाचा इश्यू आहे. कुठून येतात टीईटी मधले प्रश्न हे मोस्टली STI पेपर जो झाला आहे की नाही विद्यार्थ्यांचा, MPSC ची जे क्लास 2 ची जे एक्झामिनेशन आहे आता जी 4 सप्टेंबरला होणार आहे, 2 दिवसानंतर. ओके, एक्झॅक्टली मी सुद्धा फॉर्म भरून ठेवलेला आहे, मात्र तुमच्या क्लासमुळे मला जायला भेटत नाही आणि खऱ्या अर्थानं कोरोनामुळे इच्छा पण नाही. असं नाही कोरोनामुळे इच्छा नाही, तर कोरोना तर आटोक्यात आलेलाच आहे आणि तो आटोक्यात यावाच. आणि पण क्लासचं एक नियोजन चुकून जातं आणि आता लागलेलीच आहे ड्युटी, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे, पेमेंट सारखंच असतं दोन्ही याच्यामध्ये. सो तो जो 4 तारखेचा जो पेपर आहे त्याच्यानंतर जे पेपर देणार आहे मुलं मेन्सचा एक्झामिनेशनचा, मेन STIची जे मेन्स असतं, PSIची जे मेन्स असतं आणि ASOची जे मेन्स असतं, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि पोलीस सब इन्स्पेक्टर, हे जे 3 पोस्ट आहे. ॲक्च्युअली जे इंग्लिशचे जे क्वेश्चन्स असतात पेपर 1 मधले त्याच्यामध्ये जे इंग्लिश असतं, मेन्स मधील पेपर 1 मध्ये जे इंग्लिश असतं तिथचं प्रश्न जैसे ते पकडतात ना आपल्या टीटीला टाकून देतात मोस्टली. मोस्टली ओके, मोस्टली म्हटलं मी. ठीक आहे, आता बघा. ओके, काय आन्सर दिलाय बघूया. हा, सविता म्हणते की चॅनलचं नाव सावंत सर मॅट्रिक्स येत आहे, त्यावर क्लिक केल्यावर. ओके, सुरुवातीला ते त्याचं नाव तसं ठेवण्यात आलेलं होतं, मात्र त्याचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे. ते लगेच आम्ही एखाद्या दिवसात कंप्लीट करतोय ते. म्हणजेच आता सध्या तुम्हाला सावंत सर मॅथ ट्रिक्स भेटणार. सावंत सर त्याच्यातून काढल्या जात आहे आणि ट्रिक्स सुद्धा त्याच्यातून काढल्या जात आहे. फक्त तिथं स्टडी मॅथ्स असं ठेवण्यात आलेलं आहे. STUDY स्टडी मॅथ्स, स्टडी मॅथ्स नावाचं चॅनल आहे. तुम्ही तिथे नक्कीच हे करा. 2-3 वेळेस 3-4 वेळेस चॅटिंग होत राहील त्या याच्यावरली चॅनलची, कारण की उद्या जे आपण घेणार आहोत परीक्षेमध्ये, म्हणजे तुम्हाला जी टेस्ट घेणार आहोत, एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. पेएबल असेल फक्त तो ग्रुप, 100 रुपये फक्त त्याची फी आहे, बाकी काही जास्त नाही. तर त्याच्यातली जे टेस्ट आहे ते आपण स्टडी मॅथ नावाच्या चॅनलवर एक्सप्लेन करणार आहोत. सध्या तुम्हाला तेच नाव दिसेल, कोणतं की सावंत सर मॅट्रिक्स दिसेल, परंतु तेच चॅनल आहे. ओके, पुन्हा टाकले बेटा, टाकत राहते. 2 मिनिटं आहे. केतकी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. काय ते आन्सर बघा, आन्सर 33. ओके, ज्ञानदीप म्हणते मॅथ्सचे पण कुठले पडतात काय माहित पेपर सेकंडला.
सेकंड पण खूप इझी आहे, पेपर सेकंड पण इझी आहे. मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश खूप इझी आहे, फक्त तुम्ही का नाही असं घाबरून जाऊ नका. काय असतं, लहान मुलांच्या पुस्तकांवर आधारित भूमिती जास्त येते आणि अंकगणिताची जी सुरुवात आहे की नाही त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले. ह्या दोन गोष्टी ध्यानात ठेवा आणि आपला अभ्यास करा. बघूया कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. हां, दोन्ही गोष्टी करत आहोत आपण आज. कंपॅरेटिव्ह डिग्री, मग कंपॅरेटिव्ह डिग्री जर म्हटलं तर काय येणार आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हटलं तर मोर ब्युटिफुल ध्यानच येणार ना रे, मोर ब्युटिफुल ध्यान. आणि इथे मोर ब्युटिफुल ध्यान आहे राजा, काय करू काय नाही समजत नाही. ब्युटिफुलर कधी येतं का, एखाद्यानं जर म्हटलं आपण की तो टुक्का टोला मारतोय, हां, तर ते 4 वर जर मारला तर फसला ना तो, हां, तर तो बघून तरी मारायचं की नाही. म्हणून इथं मोर ब्युटिफुल ध्यान, इथं मोर ब्युटिफुल ध्यान एवढं बरोबर आहे. आता इथं द मोस्ट आहे, फक्त वन ऑफ द आहे का, वन ऑफ द आहे का इथं, वन ऑफ द नाही आहे. वन ऑफ द जर असतं तर मोस्ट जर आलं असतं राजा, वन ऑफ द जर इथं असतं मूळ वाक्यामध्ये तर मोस्ट जर आलं असतं, असं स्वतःच आपल्या माइंडला सांगायचं. नाही येत, मग थर्ड पण नाही येत, मग उरलं फर्स्ट अँड सेकंड. कधीतरी मच ब्युटिफुल असतं का रे, मच ब्युटिफुल आहे बघितलं का तुम्ही, ओके, नाही येत ना. मोर ब्युटिफुल येतं ना कंपॅरेटिव्ह मध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मस्त येतच नाही खरं आता, मोर ब्युटिफुल. म्हणून सेकंड इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आरजू म्हणते की खूप हार्ड वाटलं. मॅथमॅटिक्स काहीच हार्ड नाही, काहीच हार्ड नाही. तुम्हाला एक 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 बरोबर पद्धतशीरपणे मी समजून सांगेल, डझंट मॅटर. तुमचा क्लास कुठे असू द्या, मग तिथं कळेल की तुम्हाला कितपत येतंय, तुमचा किती अभ्यास झालेला आहे. आता 4-5 दिवस 5-6 दिवस गेले की लगेच अर्धा सेशन आपण गाठतोय. हां, तुमच्यावाले कमी जास्त 50 ते 60 प्रकारचे टाईप्स कंप्लीट व्हायला पाहिजे. ओके, 50 ते 60. आणि बघूया त्याची PDF सुद्धा काढण्यासाठी मी तुम्हाला व्यवस्था करून देतोय जवळपास. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द स्टेटमेंट रबर इज नॉट सो चीप ॲज प्लॅस्टिक इज. ओके, फटाफट. जे तुम्हाला लिंक टाकल्यात जात आहे ते मॅथमॅटिक्ससाठी टाकल्यात जात आहे आणि तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, आणि आजच फक्त ती तशी टाकल्याच येईल, कारण की महत्त्वाचं आहे म्हणून सांगतोय. कारण की तुम्हाला वाटेल की मग बोलले तर खरे भरपूर, परंतु क्लास तर या चॅनलवर दिसत नाही आहे. म्हणून ते चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर तुम्हाला नोटिफिकेशन टाकल्याच आहे, त्याची बेल आयकॉन पण दाबा. म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला फ्रंटला येतं ते, म्हणून बेल आयकॉन दाबायचे असतं. रबर इज नॉट सो चीप ॲज प्लॅस्टिक. आता प्लॅस्टिक घ्यायचं सुरुवातीला, प्लॅस्टिक इज चिपर द्या, रबर प्लॅस्टिक इज मोर चीप द्या. आता चिप चिप चिपर चिपस्ट होते, तर मोरचं काय काम आहे का तिथं, नाही ना, काही कामच तर नाही. ह्या मोर चिप आणि ह्या ज्या मोर चिपचं काही कामच नाही, होते ना चिप चिपर चिपेस्ट. मग मोर चिपचं काही काम आहे का, सेकंड आणि थर्ड येतच नाही असं आपण स्वतःला सांगायचं. पेपर सोडवत असताना आपण आपल्याशी बोलायचं असते. ओके, सो बघा पुढे जाऊया आपण. ओके, मग काय येणार आहे, मग या पुढे सेकंड थर्ड येणार नाही, फर्स्ट आहे की फोर्थ आहे, फर्स्ट आहे की फोर्थ आहे. आता इथे नॉट असला तर इकडे नॉटची काही गरज आहे का रे, इकडे नॉटची काही गरज नाही ना. म्हणून प्लॅस्टिक इज चिपर दॅन रबर. येस, प्लॅस्टिक इज चिपर दॅन रबर. 1 नंबरचा आन्सर राईट आहे. सगळ्यांनी एकच आन्सर दिलेला, सगळ्यांनी एकच. पूजा म्हणते की 1 मंथ मध्ये होईल का कम्प्लीट, फक्त 15 दिवसातच होते मॅथमॅटिक्स कम्प्लीट, डेली जर घेतलं तर. कारण त्या टेस्टच्या स्वरूपात मी परत क्लिअर करून देणार, पण ते फास्टमध्ये होणार. म्हणजे तुम्हाला तुमचा क्लास कुठे लावलेला असो तिकडे तुम्हाला सपोर्ट करणार आणि इकडे मी फक्त टेस्ट घेणार. ओके, त्याच्यातलं तुम्हाला 1 ते 10 प्रकारचे क्वेश्चन्स व्हेरीफाय करावं लागेल, तेव्हा तुमचं कम्प्लीट होणार. नेक्स्ट, आता फटाफट घेऊया. आता फटाफट घेऊ. Okay, yeah, which of the alternative would be equivalent to the following sentence? I am as strong as he. खूप सोपं आहे रे. I am as strong as he. I am as strong as he. He is stronger than I. He is not stronger than I. He is so strong as I am not. None of the above. वरीलपैकी एकही नाही. ओके, काय आन्सर दिला 13चं? 14th आन्सर.
तुम्हाला मध्ये मध्ये अशी लिंक टाकल्या जात आहे, वेळातला वेळ काढून थोडसा एखादा क्वेश्चन थांबून देतो, म्हणजेच हे राहून लगेच तुम्ही क्लिक करून त्याच्यावर जाऊन वर पुन्हा जर जॉईन झाला तर फारच ठीक. स्टडी मॅथ नावाचं चॅनल आहे, सध्या त्याचं नाव सावंत सर मॅथ ट्रिक्स दिसेल, परंतु ते स्टडी मॅथ आहे. त्याचा लोगो बदलवला जाईल. आम्ही ते ओपन करून ठेवलं होतं, परंतु त्याच्यावर आम्ही सुरुवात नाही केली. मात्र उद्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत. ओके, आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज ही. ओके, काय येणार आहे? ही. हे तर खूप आहे ना, म्हणजेच पॉझिटिव्ह इंटू कंपॅरेटिव्ह आहे हे फक्त, म्हणजे दोघांमध्ये तुलना आहे म्हणून पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह असं होते. याचं सुपरलेटिव्ह कधी होत नसतं. ओके, सेकंड. ही इज नॉट स्ट्रॉंगर दॅन आय. ही इज नॉटच ना, ही इज नॉट स्ट्रॉंगर दॅन आय. ही इज सो स्ट्रॉंग ॲज आय एम नॉट. हे येणार नाही, सेकंड तर राईटच आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डिग्री ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द सन इज द बिगेस्ट प्लॅनेट. खूप इझी आहे, इट्स व्हेरी इझी. ओके, बघा सुनीता म्हणते की झालं सर. निश्चितचपणे चॅनल सबस्क्राईब करा, रिक्वेस्ट सगळ्यांना करतोय, कारण की इन फ्युचरमध्ये तलाठीची एक्झामिनेशन निघाली, कुठल्याही एक्झामिनेशन निघाल्यानंतर मॅथमॅटिक्स खूपच इम्पॉर्टंट असतं. मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशसाठी मी येतोय तुमच्यासाठी. हां, याचं टेन्शन घ्यायचं नाही. मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशचं काही टेन्शन घ्यायचं नाही. चॅप्टर वाईज शिकवल्या जातं, नंतर टाईप वाईज शिकवल्या जातं, इंटरनली भूमिती असं ते शिकवल्या जातं, सांख्यिकी शिकवल्या जातं, टोटली शिकवल्या जातं आणि विथ ट्रिक्सचे पुढे जाऊन विजननं शिकवल्या जातं. खऱ्या अर्थानं क्लासच्या मुलांना माहिती आहे की क्षणात कसं आन्सर काढायचं, बघितल्याबरोबर कसं आन्सर काढायचं ते तिथे सांगितलं जाईल. ओके, टाइम सांगा ना सर प्लीज मॅथचा. यस पूजा, मॅथचा टायमिंग हा संध्याकाळी, सायंकाळी म्हटल्यापेक्षा आता सायंकाळीच म्हणू आपण, 10 ते 11च्या दरम्यान शिकवल्या जाईल. ज्यावेळेस गणपतीच्या सुट्ट्या लागेल 10 दिवसाच्या, त्यावेळेस आपण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सुद्धा अधूनमधून जास्तीत जास्त क्लास घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि परीक्षेची तारीख ज्यावेळेस येणार ना, तर समजून जायचं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लास राहील. फक्त एवढंच आहे की मी एकटाच शिकवतो, त्याच्यामुळे तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. ओके ओके, इन्स्टेड ऑफ काय म्हटलं तुम्ही? प्रगती काय म्हणते लास्टला? मी येईल ना इन्स्टेड ऑफ आय. कसं नाही, ते आपलं तिकडचं वेगळं आहे ना. हे म्हणतेस का तू? हे द्यान मी नसते म्हणत. बघा पुन्हा मी 14वर येतो मित्रांनो. बघा थोडंसं मी 14वर येतो. याच्यात बघा, हे एक एरर म्हणून सुद्धा येतं, फाइंड आउट अँड एरर फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो, द्यान मी कधीच घ्यायचं नाही, द्यान आयच घ्यायचं. एरर मध्ये बघा तुम्हाला सांगणार मी, म्हणून मॅडमने जे केली ना, प्रगती मॅडमने जे हे केलेलं आहे, सर इन्स्टेड ऑफ आयच्या ऐवजी मी येईल नाव सर, असं त्या बोलतात. मी येणार नाही मॅडम, आयच येणार आहे. आणि एरर फाइंड आउट अँड एरर मध्ये द्यान मी दिलेलं असतं. आपल्याला मी दिसलं का त्याला चुकीचं म्हणायचं असतं, त्या मीच्या जागेवर आय घ्यायचं असतं. ओके, क्लिअर झालं? आता जाऊ. The sun is the biggest planet. The sun is the biggest planet. The sun is more biggest than any other planet. The sun is as big as any other planet. आता इथे तुम्हाला सांगतो की एक गोष्ट महत्वाची आहे की या ठिकाणी वन ऑफ द नाही, म्हणजेच एनी अदरच येणार. आपल्याला काय पाहिजे? अल्टरनेटिव्ह डिग्री पाहिजे. द सन इज मोर बिगेस्ट दॅन. आता बिगर बिगेस्ट होते तर मोर बिगेस्ट काही गरज आहे का? मोर बिगेस्ट द्यान होत तरी असते का हे? नाही होत ना. मोर बिगर द्यान तरी पाहिजे होतं जर करायचंच होतं त्यांना, तर म्हणजे एक येणार. दुसरं, द सन इज ॲज बिग ॲज एनी अदर प्लॅनेट. आता द सनची सुरुवात याच्यात झाली, द सनची सुरुवात सुपरलेटिव्ह डिग्रीने झाली. सुपरलेटिव्ह डिग्री सुरुवात द सनने झाली, तर सुपरलेटिव्ह डिग्रीची तर कंपॅरेटिव्ह डिग्रीची सुरुवात द सननच होत असते. मात्र इथं जे पॉझिटिव्ह डिग्रीचं दिलेलं आहे त्याची सुरुवात प्लॅनेटनं व्हायला पाहिजे. हे उलट झालं वाक्य. प्लॅनेट इज ॲज बिग ॲज एनी अदर सन, असं होतच नाही ते खऱ्या अर्थानं, म्हणून होणार नाही ते सेकंड. थर्ड मध्ये बघा, द सन इज बिगर दॅन एनी अदर प्लॅनेट. द सन इज बिगर दॅन एनी अदर प्लॅनेट. इजी आहे ना रे. नो अदर येणारच नाही, नो अदर हे पॉझिटिव्ह डिग्रीच आहे. नो अदर प्लॅनेट्स आर ॲज बिग ॲज द सन. इथं प्लॅनेट आहे ना, अनेक वचन आहे का? नाही ना, म्हणजे इथं घ्यायची काही गरज नाही. तर येतं आन्सर नंबर थर्ड.
ओके, ज्ञानदीप येतं द सन इज बिगर दॅन एनी अदर प्लॅनेट. सोपं आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. अर्धा सेशन झालेला आहे आपल्याला. ओके, द डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स. डिग्री असल्या कारणानं डीपचं समजून सांगण्यात येत आहे, नाहीतर असं फटाफट आपल्याला टेस्ट ही अर्ध्या तासातच कंप्लीट झाली असती. आता फास्ट जाऊया आपण. फास्ट 10 मिनिट, 5 मिनिट. डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर. बघा इथं महत्वाचं आहे, वन ऑफ द असलं की इकडे अनेक वचन असलं पाहिजे. पहिलं आपण रिझर्व ठेवलेलं आहे, राईट येऊ शकतं. दुसरं वन ऑफ द आहे, इकडे टीचर आहे, हे असं येत नसतं. वन ऑफ द जर असेल ना मित्रा तर इकडे टीचर्सच पाहिजे, म्हणून 2 नंबरचं येतं नाही. क्रॉस 3 कडे जाऊया. 1 येण्याची शक्यता आहे. 3 बघूया. डॉक्टर गणेश इज द मोस्ट पॉप्युलर टीचर्स इन आवर क्लास, ऑन आवर क्लास. इन आवर क्लास पण येऊ शकतं, ऑन आवर क्लास पण येऊ शकतं. डॉक्टर गणेश इज द मोस्ट पॉप्युलर टीचर्स. मोस्ट पॉप्युलर टीचर्स. आता हा जो टीचर्स आहे हे पण येत नाही. टीचर्स अनेक वचन. द मोस्ट पॉप्युलर टीचर म्हटलं जाते, फक्त टीचर. हां, टीचर. ओके, गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर ऑन आवर क्लास, एवढंच असते फक्त टीचर. ओके, आता इथं हे दिलेलं आहे यस. यसची गरज नव्हती, इथं गरज होती तर दिलं नाही. हां, इथं गरज होती तर दिलं नाही, इथं गरज नसताना यस लावलेलं आहे. 4थं म्हणजे हे येणार नाही. डॉक्टर गणेश इज मोर पॉप्युलर टीचर्स. मोरच्या सोबत द्यांत पाहिजे होतं, मोरच्या सोबत द्यांत पाहिजे होतं तरी चुकत होतं इथे यस. त्या कारण 1, 2, 3 हे येत नाही आणि आन्सर नंबर 1 येतं मग. ओके, सगळ्यांनी एकच दिलेलं आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट डिग्री सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. डॉग्स आर इजियर टू कॅच दॅन डिअर ऑर बोर. ओके, महत्वाचं आहे. डॉग्स आर इजियर टू कॅच दॅन डिअर ऑर बोर. आता आर इजियर हा टू कॅच जो आहे ना मित्रांनो, हा एक्स्ट्रा वर्ड आहे, तो जैसे ती जिथे तिथंच ठेवा. आता असं गृहीत पकडा की टू कॅच आहेच नाही त्याच्यामध्ये, तर वाक्य काय येऊ शकतं? हां, काय येणार आहे? डॉग्स आर इजियर दॅन डिअर ऑर बोर. टू कॅच शेवटी पाहिजे होतं, परंतु त्याने मध्ये टाकलं कारण तो एक्स्ट्रा वर्ड आहे म्हणून. खऱ्या अर्थाने ते त्याला ग्रॅमॅटिकली भाषेमध्ये इन्फिनिटिव्ह म्हटलं जातं. सुरुवात होणार आहे डिअर, कारण दोघांमध्ये कन्फॅरिझन झाली ना, म्हणून मागचा पुढे येतो डिअर ऑर बोर. डिअर असो किंवा बोर असो, म्हणजेच हरिण असो किंवा डुक्कर असो, असं त्यानं सुरुवात होणार आहे. म्हणजे सुरुवात कशाने होते? इकडे इकडे होते, म्हणजे डॉग्स आर येणार नाही आणि डॉग्स आरंट येणार नाही. डॉगनं सुरुवात होत नाही, डॉगनं सुरुवात होतच नाही, कारण हे वाक्य आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीची पॉसिबिलिटी काय? पॉझिटिव्ह डिग्री होणे. 2 याच्यामध्ये जर कंपॅरिझन असेल तर पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह ते, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह ते. सुपरलेटिव्हचं वाक्य होत नसते त्याच्यामध्ये. ओके, सुपरलेटिव्हचं वाक्य होत नाही आणि इकडचे इकडे आणि तिकडचे इकडे जाते, म्हणजे डिअर ऑर बोरनं सुरुवात होते आणि डॉग्सने एंडिंग होते. तर असं कुठं आहे? फक्त ह्या 2 ठिकाणी आहे, म्हणजे 1 आणि 3 मध्ये. आता 1 आणि 3 मध्ये लक्षात घेऊ, या ठिकाणी नॉट नाही तर नॉट पाहिजे ना, तर आहे ना नॉट, म्हणजेच आन्सर नंबर फर्स्टच येते. ओके, बरोबर आलं. 18, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन केअर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन केअर. चूज द अल्टरनेटिव्ह विथ द पॉझिटिव्ह डिग्री. खूप इझी आहे रे. प्रिव्हेन्शन आणि केअर ह्या 2 मध्ये कंपॅरिझन करण्यात आले, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीज होते. नॉट नाही तर नॉट टाकलेला पाहिजे तिथं, हे येणार नाही. हां, हे येणार नाही. केअर इज ॲज गुड ॲज, केअर इज ॲज गुड ॲज प्रिव्हेन्शन. बरोबर आहे, केअर इज ॲज गुड ॲज प्रिव्हेन्शन बरोबर आहे, परंतु नॉट कुठे आहे? नॉट नाही ना, नॉट नाही आहे, म्हणून आपण नॉटकडे जाऊ. केअर इज नॉट ॲज गुड ॲज सो प्रिव्हेन्शन. आता मला सांगा, ह्या सेकंडमध्ये सो टाकायचंच होता त्याला पेपर बनवणाऱ्याला, ती इथं टाकायचं होता ना, आम्ही राईट म्हटलं असतं त्याला. केअर इज नॉट ॲजच्या जागेवर सो चालू शकतं, पण समोरच्याच दुसऱ्या ॲजच्या जागेवर सो नाही चालू शकत, पहिल्या ॲजच्या जागेवर सो चालू शकतं. वाक्य बरोबर होतं ते. केअर इज नॉट ॲज गुड ॲज प्रिव्हेन्शन बरोबर होतं, परंतु तसं जर नसतं तरी केअर इज नॉट सो गुड ॲज पाहिजे होतं, उलटंच उलटं. हा सो इकडे पाहिजे होता, हा ॲज मागे पाहिजे होता, तरच ते राईट आलं असतं, म्हणून हे सुद्धा रॉंग आहे. तिसरं तर येणारच आहे, आणि जर तिसरं नाही आलं तर नन ऑफ द अबव होणार आहे. बघूया ना, केअर इज नॉट ॲज गुड ॲज प्रिव्हेन्शन, राईट आहे तिसरं. ओके, थर्डच राईट आहे. विजय सावंत वगैरे सगळं म्हणतं की राईट आहे म्हणून.
तुमच्यापैकी आताही ज्यानं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज सबस्क्राईब द चॅनल बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. त्याच्यावर काय शिकवलं जातं काय शिकवलं जातं भविष्यामध्ये सुद्धा ते चॅनल खूपच इम्पॉर्टंट असं करायचं आहे मला, कारण या ठिकाणी थेरॉटिकल शिकवलं जातं, त्या ठिकाणी फक्त मॅथमॅटिक्स शिकवल्या जाणार. ओके, सर्वच मीडियमची मुलं असेल माझ्या क्लासमध्ये ॲट प्रेझेंट जर बघाल तर उर्दू मीडियमची मुलं आहे, इंग्लिश मीडियमची मुलं आहेत आणि त्या सर्वांची कॉम्बिनेशन म्हणून मी पद्धतशीरपणे सांगतोय. इंग्लिश मीडियमचे जरी विद्यार्थी असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला तिथे हेल्प केलं जातं की सर्कल आहे रे बाबा, तर सर्कल आहे तर त्याला वर्तुळ म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रत्येकच शब्द असे तिथं हे केल्या जातात. सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ आहे, अशा तशा गोष्टी त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स तिथं सांगण्यात येतं. मराठी शिकवता इंग्लिशचे वर्ड सुद्धा तिथे एक्सप्लेन केल्या जातात. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, मीडियम कोणतेही असो तुमचं माध्यम कोणतेही असो तरी सुद्धा तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा. ओके, नेक्स्ट, बॉम्बे इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. बॉम्बे इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. नो अदर सिटीज इन इंडिया इज ॲज बिग ॲज बॉम्बे. बघा या ठिकाणी आपण बघूया द बिगेस्ट सिटी. सुपरलेटिव्हचं सेंटेन्स आहे, काय करावं लागेल? सुपरलेटिव्हचं सेंटेन्स आहे, काय करावं लागेल? याचं आलं एक तर पॉझिटिव्ह होऊ शकते ना तर कम्पॅरेटिव्ह होऊ शकतं. ओके, आपण बघूया कसं काय केलं तर जर याचं आलं कम्पॅरेटिव्ह जर असेल तर एनी अदर होती, मेनी अदर होत नाही. इकडे एनी अदर होते पण मेनी अदर दिलेला आहे, हे येणार नाही. आणि सुरुवात जर याची पॉझिटिव्हने जर केली असेल तर नो अदर होते, नो अदर होते, मेनी अदर होत नाही. म्हणजे थर्ड नंबर मध्ये इथे मेनी अदर आलेला आहे, द्यायचंच होतं तर एनी अदर द्यायचं होतं तर राईट आलं असतं. बॉम्बे इज बिगर दॅन एनी अदर सिटी. सिटीज नसते तिथं, सिटीज असते फक्त. मेनी चुकलेला आहे आणि हा सिटीज सुद्धा चुकलेला आहे. इथे एक वचनच असतं, वन ऑफ द जर असेल तर अनेक वचन घ्यावं लागतं, म्हणजे हे येणार नाही. इथं सुरुवात मेनी अदरने केलेली आहे, हे येणार नाही. मग उरलं काय? नो अदर. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज बॉम्बे. राईट, राईट, पॉझिटिव्ह डिग्री राईट आहे त्याची. ओके, बघा सगळेजण राईट असे आन्सर देत आहे. त्याची मला सुनील आहे, माधुरी आहे, विजय आहे. ओके, बरेचसे विद्यार्थी आहात की खूप इम्पॉर्टंट असा अभ्यास तुम्ही करत आहात. होऊ शकतं परीक्षा जर 15 दिवस जरी पुढे गेली तर आपल्याला गोल्डन चान्स मिळू शकतो अभ्यासाचा. ती परीक्षा 15 दिवस तरी पुढे जावं असं मला वाटतंय. 15 दिवस जरी पुढे गेली तरी आपला सिलेबस हा उत्तमरित्या कव्हर होऊ शकतो. कंप्लीट द गिवन सेंटेन्स विथ द सुटेबल क्लॉज. ही इज द बेस्ट बॉय इन द क्लास. ही इज बेटर दॅन, म्हणजे सुरुवात करून दिली. बघा यानं काय केलं, कंप्लीट द गिवन सेंटेन्स विथ अ सुटेबल क्लॉज. क्लॉज म्हणजे उपवाक्य होतं आणि आपण क्लॉज तर शिकलोच आहोत, परंतु क्लॉज मध्ये वाक्य कोणतं घेतलं? डिग्रीचं त्यानं घेतलं, म्हणजे त्यानं कन्व्हर्ट करून आपल्याला सुरुवात करून दिली. ही इज द बेस्ट बॉय इन द क्लास, म्हणजे त्याने सुरुवात काय केली? हे जे द बेस्ट आहे सुपरलेटिव्ह आहे त्याच्यावाला आपल्याला त्यांनी सुरुवात करून दिली कम्पॅरेटिव्ह डिग्रीची. म्हणजे काय होणार आहे? ही इज बेटर दॅन. बरोबर आहे ना? द बेस्टच्या जागेवर बेटर दॅन पुरवून घेतलं. दॅनच्या नंतर काय पाहिजे हे एक महत्वाचं त्यानं आपल्याकडून विचारणा केली. तुम्हाला माहित आहे का की वन ऑफ द जर असेल तर मोस्ट अदर पाहिजे, सुरुवात व्हेरी झाली पाहिजे. तसंच वन ऑफ द जर नसेल तर दॅन नंतर काय यायला पाहिजे? काय यायला पाहिजे? ह्या बॉयच्या आधी काहीतरी यायला पाहिजे असं त्यांना आपल्याकडून अपेक्षित आहे. ऑल द बॉयज येतं का? नो बॉय येतं का? एनी अदर येतं का? एनी अदर येतं का? येस, आम्हाला माहित आहे सर की एनी अदरच येतं, पण एनी अदरच्या नंतर एक वचनच पाहिजे, अनेक वचन चालत नाही. 10 वेळेस सांगतोय. एनी मोस्ट अदरच्या पुढे अनेक वचन पाहिजे. एनी अदरच्या जागेवर जर मोस्ट अदर असतं ना, जर इथं समजा वन ऑफ द बेस्ट असतं, वन ऑफ द शब्द असतं इथं, तर इथं आलं असतं मोस्ट अदर, त्याच्या पुढे बॉईज लागत होतं. आपल्याला बॉईजची गरज नाही, आपल्याला फक्त बॉय पाहिजे. राईट, फोर्थ इज द राईट आन्सर. 20. चला काय नेक्स्ट, चूज अन ऑप्शन गिविंग द कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन. ओके, मधून तुम्हाला